असं शक्य होत नाही, मी किती प्रयत्न केला तरी, की एखादा विद्यार्थी क्लासला अब्सेंट राहिला. बरेचदा घरच्यांना माहिती नसतं की आपला मुलगा क्लाससाठी म्हणून गेला बाहेर, पण तो वर्गात बसलेला नाही. तर त्या दिवशीचं जे मिस झालं आहे ते कुठलाही टीचर शिकवू शकणार नाही. मी शिकवणार नाही म्हणत नाही, कारण शिकवू शकणार नाही, किंवा कॉलेजमध्ये पण ते होणार नाही. मग एडनेक्साच्या वेबसाईटवर प्रत्येक टॉपिकची रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत, ती त्याला कितीही वेळा ऐकता येईल. क्लासमध्ये आम्ही असं म्हणतो की गाढवा आणि घोडे एकदम हाकायचे आहेत, त्यामुळे एक ठराविक स्पीड मेंटेन करायला लागते. अनेकांना असं वाटतं की अरे काय स्लो स्पीडनी सुरू आहे, किंवा काही मुलं म्हणतात की अरे खूप फास्ट आहे. पण एडनेक्साच्या वेबसाईटवर मात्र ॲव्हरेज अबव ॲव्हरेज मुलाला कळेल या स्पीडनी आहे. समजा ते फास्ट वाटलं तर पॉज करून तुम्ही स्क्रीनवर जे आहे ते नीट ऑब्झर्व करू शकता आणि नंतर पुढचा पार्ट वाचू शकता. आस्क अ क्वेरी सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक. मी एक 2-3 दिवसांपूर्वी पुलंची एक कॅसेट ऐकत होतो, तर त्यांनी छान वर्णन केलं. आताची संस्कृती कशी आहे, शिक्षक विद्यार्थी गप्प बसा. म्हणजे पुलंनी तर त्यात म्हटलं की एखादा मुलगा गाण्याच्या क्लासला जरी गेला तरी तिथला टीचर सांगतो गप्प बैस. खरं त्याला सांगितलं पाहिजे की तू गा, तुला जे गाता येईल त्या तसं तू गा. तसं वर्गात मुलांनी त्याला जे वाटलं ते त्याला सांगता आलं पाहिजे. त्याला ज्या डिफिकल्टीज आहेत त्याला विचारता आल्या पाहिजेत. पण पुन्हा तेच वेळेअभावी शक्य होत नाही. आणि आजकाल हाही खूप वाढलं आहे ना की माझा अपमान होतो. खरं ते तसं नसतं, पण ही फॅक्ट आहे की वर्गात डिफिकल्टीज विचारल्या जात नाहीत. टीचर रागवतील, मैत्रिणी हसतील, किंवा टीचर नंतर म्हणतात आणि मग तो नंतर कधी उगवत नाही. पण इथे मात्र आस्क अ क्वेरी या फीचरचा तुम्हाला खूप छान उपयोग करून घेता येईल आणि पालकांना याकडे लक्ष देता येईल की बाबा तू मला विचारतो ना डिफिकल्टीज, मी सायन्स ग्रॅज्युएट आहे बरोबर आहे, पण मी शिकून एक 15-20 वर्ष झाली आहेत, तर तू एडनेक्साला ही क्वेरी विचार. नेक्स्ट डे, इमिडिएट नाही पण नेक्स्ट डे त्याचं डेफिनेटली तुम्हाला सोल्युशन मिळू शकेल. लाईव्ह वेबिनार्स म्हणजे निखिल सरांनी एक त्यांचं सांगायचं राहिलं, एक 12वीचा रिझल्ट लागल्यावर 2 दिवसांनी आम्हाला फोन आला, अमरावतीहून फोन आला. तो म्हणला की मला खूप छान मार्क्स मिळालेत आणि त्याचं बऱ्यापैकी क्रेडिट तुम्हालाही आहे. मग आम्हाला कळलं नाही की अमरावतीचा मुलगा आणि असं का म्हणतोय. तर तो म्हणला तुमचे हे जे वेबिनार्स आहेत, 11 की 12 वेबिनार झाले, ते सगळे मी ऐकले. मी अनेक डिफिकल्टीज माझ्या विचारल्या की ज्यांची उत्तरं मला मिळाली, 2-3 याची मिळाली नव्हती. मग मी 2-3दा मेल करून त्याची उत्तरं मिळवून घेतली आणि तो 12वीत अमरावती बोर्डात फर्स्ट आला आहे. लड्ढा नावाचा मुलगा आहे. ही स्कोर्ड 97% मार्क्स, ॲग्रिगेट मार्क्स, आणि अमरावती बोर्डात पहिला आहे. मॅथमॅटिक्समध्ये 100, फिजिक्स 99, केमिस्ट्री 99. तर तो म्हटला मटेरियल तर मला आवडलं, पण मला वेबिनार ही कन्सेप्ट खूप आवडली. दीक्षित सरांच्या लेक्चरला 170 क्वेरीज विचारल्या गेल्या. तेवढंही शक्य नाही, कारण मग ते लेक्चर दड होणार नाही. सरांनी एक 25-30 आन्सर केल्या आणि मग बाकी सगळ्यांच्या क्वेरीज, आमच्याकडे तो डेटा असतोच, त्यांना मेल थ्रू आम्ही त्यांची सोल्युशन्स दिली. त्यामुळे वेबिनार ही खूप छान कन्सेप्ट आहे. ऑल इंडिया लेवलवर जर परीक्षा झाली, आणि ती होईलच, तर दिल्लीला आमचे काही चांगले ओळखीचे प्रोफेसर्स आहेत, ते तिथे त्यांच्या ऑफिसमधनं बसून लेक्चर्स देतील आणि महाराष्ट्रभर ती मुलं आपल्या घरनं ती लेक्चर्स ऐकू शकतील. त्यामुळे याचाही फायदा करून घ्यावा. नंबर ऑफ टेस्ट विथ डिटेल सोल्युशन्स. परीक्षा खूप झाल्या पाहिजेत. आपटे सर पुन्हा यावर पण बोलतील की परीक्षा का दिल्या पाहिजेत. तर परीक्षा नुसत्या देऊन उपयोग नाही, मला त्याची सोल्युशन्स पण कळली पाहिजेत की ठीक आहे माझा आन्सर बी आहे, पण मग तुम्ही म्हणता सी आहे, मग सी का, किंवा बी मी आन्सर लिहिलं उगीच काय 4 पैकी 1 आहे, 25% असतेच प्रोबॅबिलिटी, पण मला खात्री नाही आहे त्याचं सोल्युशन काय आहे. तर डिटेल सोल्युशन्स पण त्यांनी इथे दिलेली आहेत. आता अर्ली कम्प्लिशन ऑफ सिलेबस. मी पुन्हा सांगतो की मी विदर्भातनं आलो आहे. माझं एक ऑब्झर्वेशन की इथल्या मुलांचं ग्रास्पिंग हे अशी कंपॅरिझन करू नये पण खरंच चांगलं आहे. पण रिझल्ट जर तुम्ही बघितले तर COEPत पुण्याचा टक्का इतका कमी झाला आहे, तुम्ही जाऊन बघा. याचा अर्थ टॅलेंट कमी झालं आहे का, तर नाही, कुठेतरी चुकतं आहे. तर सिलेबस लवकर होणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. पण त्यासाठी तुम्ही 2 वर्षात इथली सिस्टीम नाही बदलू शकत. मग एडनेक्साचा तुम्ही उपयोग करून घेऊ शकता. सुरुवातीलाच डे 1ला सगळं अपलोड केलेलं असेल, 12वीचं विशेषतः, 11वीचं अजून झालेलं नाही. मग कॉलेजमध्ये तो टॉपिक जर नंतर होणार असेल, साधारणपणे आपल्याला कळतं. आपण धरून चालायचं की माझं सिलेबस ऑक्टोबरमध्ये झालं पाहिजे. मग क्लासमध्ये ऑक्टोबर नंतर होणारे जे टॉपिक्स आहेत ते मी आधी स्वतः तयार करेन. आणि ही सवय लागली पाहिजे. तुम्ही सगळे स्पून फेड चिल्ड्रन आहात, नाही उपयोग. पुढे क्लासेस नाहीत, तुमचं तुम्हाला करायचं आहे. एकदा जर आपल्याला ही सवय लागली
म्हणजे ऑप्शनची तर सवय इतकी वाईट आहे, तुझं नाव काय विचारल्यावर सांगता येत नाही, पण माझं नाव धोंडू, गणपत, श्याम, राम, मग मला लक्षात की अरे मी राम आहे म्हणून. तर हे ठीक आहे, परीक्षेपुरतं MCQs ठीक आहेत, पण स्वतः अभ्यास करणं, स्वतः विचार करणं हे अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे मी असं सजेस्ट करीन की तुम्ही हे पॅकेज घेऊ नका, पण कॉलेजमध्ये जो टॉपिक सुरू होणार आहे तो टॉपिक तुम्ही घरी वाचलाच पाहिजे. पालक याकडे तर नक्की लक्ष देऊ शकतील की फिजिक्सचा सर्क्युलर मोशन होणार आहे ना, मग मी आधी तो टॉपिक 5 वेळा वाचीन. ठीक आहे, मला काही कळणार नाही, पण मला कळत नाही हे तर मला कळेल की जेणेकरून मी क्लासमध्ये लक्ष देईन. त्यामुळे ही सवय प्रत्येकाने लावली पाहिजे की मी आधी घरी तो टॉपिक 2-3दा वाचीन. मग त्यासाठी अनेक माध्यम आहेत, पुस्तकं आहेत, अजून काही CDs वगैरे असतील. एडनेक्सावर ते छान मटेरियल दिलं असेल. आणि एडनेक्साचं अजून एक वैशिष्ट्य की कम्युनिकेशन पाहिजे. प्रॉडक्ट सेल केलं आणि झालं, आपले संबंध संपले असं असेल तर रिझल्ट्स मिळत नाहीत. इथे मुलं टीचर्सना पण फोन करून विचारू शकतील. म्हणजे मागच्या वर्षभरात पुण्यातली अनेक मुलं ऑफिसला येऊन गेली. आमच्या इथे जोशी मॅडम आहेत, त्यांनी अनेक वर्ष शिकवलं आहे. म्हणजे या व्यतिरिक्त म्हणजे वेगळे चार्जेस न घेता अनेकांनी मॅडमकडनं ऑफिसला येऊन टॉपिक शिकून घेतले आहेत. तर पुण्यातल्या मुलांना तेही शक्य आहे. शेवटचा टॉपिक मग अशी जो मी सांगितलं की गायडन्स ऑफ द बेस्ट टीचर्स इन इंडिया. म्हणजे IPLची जर खरी गंमत असेल ना, पहिला दुसरा सीझन विषयी मी बोलतोय, तर तेंडुलकर आणि जयसूर्या ओपन करतायत आणि ती मॅच बघण्याचा आनंद वेगळाच आहे. जर IPL नसतं तर असं शक्य नसतं ना. आपल्याला जयसूर्या पण आवडतो, तेंडुलकर पण आवडतो, पण असे चांगले लोक एकत्र येऊन मॅच बघण्याचा, म्हणजे एकत्र असलेली मॅच बघण्याचा आनंद वेगळा आहे. तर ते इथे शक्य आहे. पुण्यात चांगले टीचर्स आहेत, नागपूरमध्ये पण आहेत, पण मग त्या क्लासच्या टीचरचं तेवढंच तुम्हाला गायडन्स मिळतं. इथे मात्र भारतभर, मी भारतभर म्हणतोय कारण ऑल इंडिया लेवलवर एक परीक्षा होणार आहे, अशा सगळ्या चांगल्या लोकांचं गायडन्स हा तुम्हाला मिळू शकेल. त्यामुळे म्हणून मला असं वाटतं की प्रत्येकाने एडनेक्सा हे जॉईन करावं. त्या सगळ्यांचा फायदा आहे. आणि पालक पण महत्त्वाचा रोल प्ले करू शकतात की तू अभ्यास केला आहे की नाही. बरेचदा असं होतं की वेबसाईट ओपन करतो विद्यार्थी आणि मग ती विंडो लहान करून दुसरं काहीतरी बघत बसतो. तर त्यावरही आमच्याकडे सोल्युशन आहे की एका पर्टिक्युलर म्हणजे फक्त एडनेक्सा साईट ओपन होईल असेही करू शकतो. सध्या नाही आहे ते. किंवा माझ्या मुलांनी एडनेक्सा किती वापरलं त्याचा लॉग आमच्याकडे असतो, तोही पेरेंट्सना बघायला मिळेल. तर एनिवे इट इज अप टू यू. पण मला असं खात्री आहे की आजच्या सेशननंतर तुम्ही निदान एवढं तरी तुमच्या लक्षात येईल की अजूनही कॉलेज सुरू व्हायला वेळ आहे. कॉलेज साधारणपणे झेंडा टू झेंडा असं असतं 15 ऑगस्ट ते 26 जानेवारी. त्यामुळे तवर मी इथे सांगितल्याप्रमाणे प्रिलिमिनरीज खूप छान तयार करीन. मी जी सरांनी सांगितली आहेत बोर्डाचीच ती सगळी पुस्तकं आणीन आणि मी माझा अभ्यास स्वतःचा सुरू ठेवेन. मी तुम्हाला सगळ्यांना 11वी आधी प्रिलिमिनरीसाठी खूप शुभेच्छा देतो, कारण माझा अजूनही त्यावर भर आहे, आणि 11वी 12वीच्या अभ्यासांसाठी. पण हेही लक्षात घ्या, असे वर्षभर आपले सेमिनार होणार आहेत. आज वेळेअभावी बायोविषयी सांगता येणार नाही, आपटे सर फक्त सिलेबस काय ते सांगतील, पण नंतर टॉपिक वाईज पण अशी आपले लेक्चर्स होतील. तर प्रत्येक वेळा महाराष्ट्र टाइम्समध्येच न्यूज येईल असं नाही. तुमचा डेटा आमच्याकडे आहे, तुम्हाला SMS द्वारा किंवा ईमेल आम्ही हे कळवत राहू. तुम्ही पण अधनमधनं चौकशी करत राहा, जेणेकरून वर्षभर किंवा रादर 2 वर्ष तुम्हाला या ॲक्टिव्हिटीचा उपयोग करून घेता येईल. थँक्यू. रानडे सर, आपटे सर इकडे आलेले आहेत, तर मी रानडे सरांना अशी विनंती करतो की त्यांनी आपटे सरांचा सत्कार करावा. आपटे सरांचा आता फिजिक्स या विषयाचा बदललेला अभ्यासक्रम आणि इन जनरल CETची तयारी कशी करावी, टाईम टेबल कसा आखावं या विषयावर आता व्याख्यान होणार आहे. पण त्याच्या आधी जस्ट एक थोडक्यात आपण एडनेक्सा या आमच्या वेबसाईटचा डेमो आपण बघूया. ednexa.com ednexa.com हे आमचं होमपेज आहे. याच्यावर बरीचशी आमची सगळी फीचर्स आणि बाकीचे रिझल्ट्स ही सगळी माहिती दिलेली आहे. एक चांगली सुविधा आम्ही उपलब्ध केलेली आहे ते म्हणजे फ्री अकाउंट. विद्यार्थी इथे फ्री अकाउंट क्रिएट करू शकतात आमच्या वेबसाईटला व्हिजिट करून. तर क्रिएट अ फ्री अकाउंट म्हणून ती लिंक आहे, तिकडे क्लिक करून तुमचे डिटेल्स तुम्ही एंटर करायचे आणि तुमचं अकाउंट क्रिएट करायचं आणि ते डिटेल्स वापरून तुम्ही लॉग इन करायचं. तसं लॉग इन केलं की आम्ही काही गोष्टी काही फीचर्स आम्ही फ्री दिलेली आहेत. त्याच्यामध्ये एक फुल लेंथ CETची टेस्ट, तसंच प्रत्येक विषयाच्या एकेका चॅप्टरचं मटेरियल ज्याच्यामध्ये ऑनलाईन नोट्स आहेत, MCQ टेस्ट आहे, लेक्चर आहे, हे सगळं मटेरियल आम्ही फ्री दिलेलं आहे,
जेणेकरून तुम्हाला आयडिया यावी की हे नक्की काय मटेरियल आहे, कसे फीचर्स आहेत, क्वालिटी कशी आहे, तुम्हाला कितपत उपयोग होऊ शकेल. आणि तुमचे हे डिटेल्स आम्हाला मिळाले की आम्ही तुम्हाला न्यूजलेटर पाठवू शकू, ब्लॉग्सचे लिंक्स पाठवू शकू आणि वेगवेगळे जे आमचे सेमिनार्स आहेत त्याची माहिती आम्ही पाठवू शकू. तर त्याच्यासाठी हे फ्री अकाउंट तुम्ही नक्की क्रिएट करा तुम्ही सगळ्यांनी. तुम्ही लॉग इन केलं की तुम्हाला हा सगळा डॅशबोर्ड दिसेल. 12वी आणि 11वी 2 वेगळे सेक्शन आहेत आणि वरच्या बाजूला 4 वेगवेगळे टॅब दिलेले आहेत आम्ही. CETचं प्रिपरेशन, CETची टेस्ट सिरीज, AIEEE प्रिपरेशन आणि AIEEE टेस्ट सिरीज. तर आता आपण 12वीचा फिजिक्स या विषयाचा एक चॅप्टरचा आपण कंटेंट बघूया. कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस हा जो महत्त्वाचा टॉपिक आहे, महत्त्वाचा चॅप्टर आहे, त्याचं आपण लेक्चर आता ऐकूया. Are as follows. Number 1, small volume. A gas consists of large number of very small, tiny, elastic and lightweight particles called molecules. At NTP, 1 cubic centimeter volume of gas may contain 2 into 10 raised to 9 number of molecules. But actual volume occupied by the gas molecules is very less as compared to the total volume of the gas. Number 2, random motion. तुमच्या लक्षात येईल की हा आवाज आहे हा आपटे सरांचा आहे. ते फिजिक्स आमचे टीचर आहेत. तर त्यांचा आवाज आणि त्याला आम्ही स्क्रिप्ट आणि ॲनिमेशन असं दोन्ही आम्ही ॲड केलेलं आहे आणि इफेक्टिव्ह लेक्चर तयार करायचा प्रयत्न केलेला आहे. आणि तुम्ही किती वेळा हे लेक्चर ऐकू शकता, कुठूनही तुमचं इंटरनेट असेल तर कुठूनही तुम्ही हे लेक्चर ऐकू शकता. त्याच्यानंतर आपण मॅथ्स या विषयाचं आपण नोट्स, एका चॅप्टरचे नोट्स आणि आपण टेस्ट बघूया. डेफिनेट इंटिग्रल हा तो चॅप्टर आहे, अत्यंत महत्त्वाचा. या त्याच्या नोट्स आहेत, कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि कॉम्पॅक्ट अशा नोट्स आहेत, रिव्हिजन करण्यासाठी उपयोगी किंवा काही काही शॉर्टकट्स आहेत, फॉर्म्युले आहेत, ते सगळं आम्ही या नोट्समध्ये दिलेलं आहे. नंतर आपण आता टेस्ट बघूया, MCQ टेस्ट याच चॅप्टरवरची. तुमच्या लक्षात येईल लेफ्ट हँड साईडला क्वेश्चन आणि 4 ऑप्शन, म्हणजे CET सारखंच, CETच्या पेपरसारखंच याचं स्वरूप आहे आणि सगळे क्वेश्चन एकाच पेजवर आहेत. कुठल्याही सिक्वेन्सने तुम्ही हे क्वेश्चन्स, हे टेस्ट सोडवू शकता. आणि राईट हँड साईडला आन्सर शीट दिलेला आहे, तिकडे तुम्ही आन्सर कॅल्क्युलेट करून जो काही ऑप्शन आहे त्या क्वेश्चनचा तिकडे तो सिलेक्ट करायचा, त्याच्यावर क्लिक करायचा आहे. आणि ॲक्च्युअल CET सारखंच इथे तुम्ही तो ऑप्शन एकदा क्लिक केला तो लॉक होऊन जाईल, तुम्हाला ते चेंज करता येणार नाही तुमचा आन्सर. आणि खालच्या बाजूला आम्ही टायमर चालू केलेला आहे, प्रत्येक टेस्टला टायमर आहे, त्या वेळातच ती टेस्ट कंप्लीट करायची आहे. आणि या टेस्ट त्या टायमरच्या आधी जर तुम्हाला ती टेस्ट एंड करायची असेल तर एंड टेस्ट नावाचं बटन दिलं आहे, तिकडे तुम्ही क्लिक करायचं, ती टेस्ट एंड होते आणि लगेचच तुम्हाला तुमचे रिझल्ट्स कळतात. राईट हँड साईड टॉप कॉर्नर तुमचा स्कोअर किती आहे तो तुम्हाला कळतं. आणि इथे लेफ्ट हँड साईडला पूर्ण मी म्हटलं तसं ॲनालिसिस दिलेलं आहे की तुमचा स्कोर किती आहे, ॲव्हरेज स्कोर किती आहे, टॉपरचा स्कोर किती आहे, तुमचा रँक किती आहे, बाकीच्या मुलांमध्ये पर्सेंटाईल रँक किती आहे आणि प्रत्येक प्रश्नाला किती वेळ लागला, हा सगळा ॲनालिसिस इकडे तुम्हाला कळू शकतो. आणि खालच्या बाजूला जे तुम्ही प्रश्न सोडवले आहेत त्याचे कुठले चुकले आहेत, कुठले बरोबर आहे, हा सगळा तुम्हाला हे डिटेल्स तिकडे कळू शकतात. आणि मी मगाशी म्हटलं तसं प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन, की त्या प्रश्नाचं ते उत्तर का आहे, हे सोल्युशन आम्ही इकडे दिलेलं आहे. डिटेल्ड असं सोल्युशन दिलेलं आहे, जेणेकरून तिथल्या तिथे मुलाला कळावं की माझं उत्तर का चुकलं आहे आणि बरोबर उत्तर काय आहे आणि ते का आहे. आणि मी मगाशी म्हटलं की आता जसं सरांनी सांगितलं की आस्क अ क्वेरी, प्रत्येक प्रश्नाच्या खाली आम्ही एक लिंक दिलेली आहे आस्क क्वेरी. तर त्या प्रश्नासंदर्भात जर विद्यार्थ्याला काही शंका असेल, त्याला काही कळलं नसेल तर आस्क क्वेरीवर त्यांनी क्लिक केलं की एक टेक्स्ट बॉक्स ओपन होतो, तिकडे त्यांनी त्याची क्वेरी टाईप करायची आणि ती सबमिट केली की डायरेक्ट आम्हाला मिळते, आमच्या प्रोफेसरकडे जाते आणि साधारण 1 ते 2 दिवसामध्ये विद्यार्थ्याला याचं उत्तर आम्ही देतो. आम्ही एक वेगळा इंटरफेस केला आमच्या वेबसाईटवरच. तर ही सगळी वेगवेगळी फीचर्स आम्ही दिलेली आहेत या टेस्टमध्ये. अशाच प्रकारच्या आमच्या टेस्ट सिरीज आहे, फुल लेंथ टेस्ट सिरीज, ज्याच्यामध्ये 11 टेस्ट आहेत. तसंच AIEEEचं सुद्धा आमचं मटेरियल आहे,
मी मगाशी म्हटलं तसं सगळं हे कोटा तिकडनं हे मटेरियल आम्ही मागवलेलं आहे. याच्यामध्ये सुद्धा डिटेल्ड ऑनलाईन नोट्स तसंच प्रत्येक चॅप्टरवर MCQ टेस्ट आणि फुल लेंथ MCQ टेस्ट असं सगळं मटेरियल आम्ही दिलेलं आहे. आणि त्या लेक्चर्सवर आम्ही काम करतोय. थोड्या दिवसात ती लेक्चरसुद्धा आम्ही अपलोड करू. या सगळ्या नोट्स आहेत. डिटेल डायग्रॅम्स आम्ही 2D 3D डायग्रॅम्स काढलेले आहेत जिथे जिथे शक्य आहे आणि जिथे जिथे गरज आहे तिकडे. आणि इथेच तुमच्या डॅशबोर्डवर खालच्या बाजूला आम्ही क्वेरी इंटरफेस ठेवलेला आहे की तुम्ही क्वेरीज दिलेली त्याचं स्टेटस काय आहे, ती आन्सर झालेली आहे का नाही, आणि आन्सर झाली असेल त्याचं काय नक्की आन्सर आहे इकडे तुम्हाला ते कळू शकतं. आणि खालच्या बाजूला तुम्हाला जर काही जनरिक क्वेरी असेल तुमच्या सिलेबसमध्ये, तुम्ही बाकीचं काही नोट्स किंवा टेक्स्टबुक वाचताना, तर इकडे तुम्ही खाली आम्हाला ती क्वेरी सबमिट करू शकता आणि त्याचासुद्धा आन्सर आम्ही तुम्हाला 2 दिवसामध्ये प्रोव्हाइड करतो. आणि त्याचबरोबर ते मगाशी मी म्हटलो किंवा सरांनी जे म्हटलं वेबिनार, तर वेबिनार आम्ही लाईव्ह कंडक्ट करतो, पण त्याचं रेकॉर्डिंग आम्ही करतो आणि ते रेकॉर्डिंग नंतर विद्यार्थ्यांना कधीही कितीही वेळा बघता येतं. तर असंच एक वेबिनार आता आपण जस्ट त्याचा आपण डेमो बघूया. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स या चॅप्टरवर दीक्षित सरांनी केलं होतं. Yes. I explain this. Enantiomers are non-superimposable mirror images of each other. So enantiomer, a student has posted a question about carbonium and stability. Now we have the answer ready for it. Now you can see it on your monitor. Carbonium and stability. Remember one thing, carbonium is also known as carbocation. As the word has cation, carbonium is positively charged. Carbonium has 6 electrons. It is sp2 hybridized and has empty p orbital. To see the structure of carbonium, we have carbonium over here, and the relative stabilities of the carbonium are: tertiary carbonium is the most stable. Tertiary carbonatum is the carbonatum which is attached to तुमच्या लक्षात येईल की हे सगळं रिअल टाईममध्ये कोचिंग चालू आहे आणि स्टुडंटला काही क्वेरी असेल त्यांनी ती विचारलेली आहे आणि त्याला सर आता आन्सर करत आहेत. आणि हे रेकॉर्डिंग आम्ही आमच्या वेबसाईटवर अपलोड केलेलं आहे. तुम्हाला कितीही वेळा ते बघता आणि ऐकता येऊ शकेल. त्याचबरोबर आमचे बाकीचे ब्लॉग्स वगैरे असतात ते सुद्धा आपटे सर, रानडे सर, दीक्षित सर ब्लॉग्स लिहितात, ते तुम्हाला वाचता येतील. तर अशी ही सगळी फीचर्स आम्ही दिलेली आहेत आणि याबद्दल तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही नंतर आता कार्यक्रम संपल्यावर तुम्ही विचारू शकता. यानंतर आता आपटे सरांचं व्याख्यान होणार आहे. फिजिक्स या विषयाचा बदललेला अभ्यासक्रम आणि CETची तयारी कशी करावी या विषयावर. सरांची थोडक्यात ओळख करून देतो. आपटे सरांनी ENTCमध्ये इंजिनिअरिंग केलेलं आहे. 1988पासून ते शैक्षणिक क्षेत्रात काम करत आहेत. 11वी 12वी आणि CETसाठी ते फिजिक्स हा विषय शिकवतात. सहकारनगरला सायन्स क्लासेस आणि कोथरूड मयूर कॉलनी इथे दीक्षित अकॅडमी इथे ते फिजिक्स हा विषय शिकवतात. याचबरोबर करिअर काउन्सिलिंगमध्ये ते 1992पासून काम करतात. आत्तापासून 1000पेक्षा जास्ती विद्यार्थ्यांना त्यांनी काउन्सिलिंग केलेलं आहे. आमचं जी काउन्सिलिंगची जी टीम आहे काउन्सिलर्सची त्याचे ते मेंबर आहेत. तर मी सरांना अशी विनंती करतो की कृपया त्यांनी विद्यार्थ्यांना आणि पालकांना मार्गदर्शन करावं. धन्यवाद. सुदैवानं मी असं म्हणेन की आत्ताचा जो 11वीचा सिलेबस आहे आणि आत्ता नवीन येणारा NCERTचा सिलेबस आहे याच्यामध्ये एका ओळीचाही फरक नाही आहे. सुदैवानं काय झालं की गेल्या काही वर्षात बोर्डाचा जो आपला HSC बोर्डाचा जो फिजिक्सचा सिलेबस ठरवणारी माणसं होती ती जरा चांगली होती, व्हिजनरी होती आणि त्यामुळे त्यांनी गेल्या 20 वर्षात हळूहळू फिजिक्सचा सिलेबस वाढवत आणलाच होता आणि 3 वर्षापूर्वीच तो त्यांनी NCERTला ॲटपार करून ठेवला होता. आणि त्यामुळे फिजिक्समध्ये सिलेबसमध्ये एका ओळीचाही बदल नाही आहे. त्यामुळे चॅप्टर्स तेच आहेत. ज्यांचा कोणाचा मोठा भाऊ बहीण आत्ता 11वीला आहेत किंवा मागच्या वर्षी 11वीला होते त्यांनी तेच टेक्स्टबुक वापरायला हरकत नाही, कारण बोर्डाने NCERTच्या सिलेबसवर बेस म्हणून जे टेक्स्टबुक काढलेलं आहे ते तेच आहे, त्याच्यामध्ये काही फरक नाही आहे. त्यामुळे फिजिक्सचा अभ्यासक्रम बदललेला नाही आहे, तोच आहे. चॅप्टर्स बघा फक्त. मेजरमेंट्स, सगळ्या फिजिक्समध्ये मेजरमेंटला खूप महत्त्व आहे, अनेक गोष्टी मोजाव्या लागतात, तर त्याचं सगळं बेसिक्स या चॅप्टरमध्ये दिलेले आहेत. स्केलर्स, वेक्टर्स मगाशी सरांनी उल्लेख केला की मॅथमॅटिक्समध्ये पण लागणार आहे. इंजिनिअरिंगला गेलात तरीसुद्धा इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स या ब्रांचेसना तुम्हाला खूप लागणार आहे. प्रोजेक्टाईल मोशन,
जी आता सेपरेट ब्रांच ऑफ फिजिक्स व्हायला लागली हळूहळू. म्हणजे राईट फ्रॉम फायरिंग अ शेल फ्रॉम अ कॅनन टू मिसाईल, सगळीकडे प्रोजेक्टाईल मोशन वापरली जाते किंवा प्रोजेक्टाईल मोशनमध्ये असतात ते सगळे ऑब्जेक्ट्स. म्हणून ती एक वेगळी फिजिक्सची ब्रांचच होऊ घातली आहे आता. त्याचं इंट्रोडक्टरी पार्ट आहे. फोर्स विच इज इनिव्हिटेबल पार्ट ऑफ आवर लाईफ. फ्रिक्शन इन सॉलिड्स अँड लिक्विड्स. फ्रिक्शन काही वेळेला हवं असं वाटतं आपल्याला, काही वेळेला नको असं वाटतं. तर फ्रिक्शनचे टाईप्स, विस्कॉसिटी म्हणजे काय, आणि अतिशय इंटरेस्टिंग चॅप्टर्स आहे. अनेक प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत आपल्याला आपल्या दैनंदिन व्यवहारातली त्या चॅप्टरमध्ये. नंतर थर्मल साऊंड वेव्स, साऊंडचे बेसिक्स आहेत आणि इतके छान बेसिक्स आहेत आधीच्या सिलेबसच्या मानाने की अगदी क्वालिटी ऑफ साऊंड कशावरनं ठरवायची. म्हणजे अनेकदा आपण असं म्हणतो की अमुक एक आवाज आहे ना तो फार चांगल्या क्वालिटीचा आहे. तर क्वालिटी ऑफ साऊंड म्हणजे काय, टेक्निकल त्याचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे व्ह्यू त्याचा, की क्वालिटी ऑफ साऊंड म्हणजे केवळ कानाला चांगला वाटतो म्हणून का, तर नाही. त्याचे जे टेक्निकल फॅक्टर्स आहेत तेही आपल्याला याच्यामध्ये शिकायला मिळतात. मला चॅप्टर हा शिकवायला खूप आवडतो कारण अनेक वर्ष मी विद्यार्थ्यांना सातत्याने सांगत आलो की लता मंगेशकर आणि भीमसेन जोशी हे जगातले सर्वोत्कृष्ट मेल आणि फिमेल सिंगर्स आहेत. आणि का असं विचारलं तर मला सांगता यायचं, परंतु तो पार्ट सिलेबसमध्ये नसल्यामुळे मुलांना तो झेपायचा नाही. आता मला सांगता येतं की त्यांच्या आवाजाचे ओव्हरटोन्स किती जास्त आहेत किंवा त्यांच्या आवाजाचं टिंबर कसं जास्त आहे. तर हे सगळे फॅक्टर्स त्यांना या चॅप्टरमध्ये, अतिशय इंटरेस्टिंग चॅप्टर आहे. थर्मल एक्सपान्शन 12वीला लागत नाही म्हणून 11वीला बऱ्याच ठिकाणी कॉलेजेसमध्ये गाळला जातो, परंतु 12वीला CETला मात्र तो लागतो. आणि त्यामुळे मी स्वतः मात्र माझ्या क्लासमधल्या सगळ्या विद्यार्थ्यांना कंपल्सरी करतो तो, की कॉलेजमध्ये नसला तरी या चॅप्टरला यायचंच सगळ्यांनी. कारण पुढच्या वर्षी 12वीचे चॅप्टर नंबर 4 आणि चॅप्टर नंबर 5 या 2 चॅप्टरसाठी आपल्याला CETला थर्मल एक्सपान्शन लागणार आहे. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट हा पण अतिशय इंटरेस्टिंग चॅप्टर करून ठेवलेला आहे आता बोर्डाने. आधीचा जो होता तो फार त्रोटक होता, आता खूप इंटरेस्टिंग केला आहे. अनेक प्रश्नांची उत्तरं, म्हणजे आकाश निळं का दिसतं, जो सूर्य डोक्यावर असताना चांदीसारखा चकचकीत दिसतो तो सकाळच्या वेळी, किंवा सूर्य मावळताना तांबडा का दिसतो किंवा नारिंगी का दिसतो, किंवा सूर्योदयानंतर किंवा सूर्योदयाच्या पूर्वी सूर्य आकाशात दिसायला सुरुवात होते, सूर्यास्तानंतरही तो बराच वेळ दिसत राहतो. मी अनेकदा विद्यार्थ्यांना सांगतो की पर्वतीवर जाऊन खात्री करून या. काल निर्णयमध्ये बघायचं सूर्यास्त किती वाजता आहे, तिथे दिलेलं असतं 6:15, आणि तुम्ही पर्वतीवर जाता तर 6:45 पर्यंत सूर्य दिसत असतो आपल्याला डोळ्यासमोर. म्हणजे काल निर्णयवाले खोटे आहेत का, तर नाही. 6:15ला सूर्यास्त झालेला असतो, होरायझनच्या खाली गेलेला असतो सूर्य, परंतु रिफ्रॅक्शन ऑफ लाईटमुळे आपल्याला तो वर दिसत असतो बराच वेळ. तर याचं सगळं डायग्रॅमॅटिक एक्सप्लेनेशन वगैरे फार छान चॅप्टर आहे. रे ऑप्टिक्स पुन्हा एकदा कॉलेजेसमध्ये गाळला जाणारा चॅप्टर आहे, कारण लेन्सेस आहेत त्याच्यामध्ये, परंतु करण्यासारखा चॅप्टर आहे. करण्यासारखा असं मी म्हणतोय की प्रयोग जर करून पाहिले तर चॅप्टर अतिशय चांगला आहे. आणि मग कुठेतरी निकॉनच्या जाहिरातीत मुलं वाचतात की निकॉनने असं स्पेसिफाय केलेलं असतं की आमच्या कॅमेरामध्ये ॲक्रोमॅटिक लेन्स आहे. मग ते ॲक्रोमॅटिक लेन्स म्हणजे काय, त्याचं महत्त्व म्हणजे काय, अनेक गोष्टीची उत्तरं याच्यात नाही मिळणार आहेत. इलेक्ट्रोस्टॅटिक्स, करंट इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट आणि मॅग्नेटिझम हे 4 चॅप्टर तर याच नावाने 12वीत आहेत. म्हणजे त्यांची टायटल सुद्धा बदललेली नाही आहेत. आणि त्यामुळे 12वीतल्या त्या 4 चॅप्टरसाठी ही सगळी बॅकग्राऊंड, इलेक्ट्रोस्टॅटिक्स, करंट इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, मॅग्नेटिझम ही लागणारच आहे. त्यामुळे 12वीच्याही दृष्टीने हे चॅप्टर्स अतिशय महत्त्वाचे आहेत. आणि 12वीला एक कम्युनिकेशन नावाचा चॅप्टर आहे चांगला शेवटचा, त्याचं बेसिक्स हे या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स हा जो शेवटचा चॅप्टर आहे त्याच्यामध्ये आहे. ज्याच्यामध्ये सगळी कम्युनिकेशनची जी बॅकग्राऊंड आहे, सगळी रेडिओ कम्युनिकेशन, टेलिव्हिजनचं कम्युनिकेशन, सॅटेलाईट कम्युनिकेशन, ही सगळी बॅकग्राऊंड ही या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स चॅप्टरमध्ये आहे. तुम्ही या जरा पुन्हा पहिल्यापासून दाखवा. तुम्ही या चॅप्टर्सकडे जर नीट पाहिलं ना तर पहिलं मेजरमेंट, स्केलर्स, वेक्टर्स, प्रोजेक्टाईल मोशन, फोर्स, फ्रिक्शन अँड विस्कॉसिटी, म्हणजे फ्रिक्शन इन सॉलिड्स अँड लिक्विड्स, हे मेकॅनिक्सचे चॅप्टर्स आहेत. एक साऊंडचा चॅप्टर आहे, एक थर्मल एक्सपान्शन म्हणजे हीटचा चॅप्टर आहे, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, रे ऑप्टिक्स हे 2 ऑप्टिक्सचे चॅप्टर्स आहेत. इलेक्ट्रोस्टॅटिक, करंट इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट हे इलेक्ट्रिसिटीचे चॅप्टर आहेत. मॅग्नेटिझमचा चॅप्टर आहे आणि मॉडर्न कम्युनिकेशन सिस्टीमचा. म्हणजे 11वीत फिजिक्सच्या सगळ्या चॅप्टर्सची किंवा सगळ्या ब्रांचेसची तोंडओळख झालेली आहे तुम्हाला याच्यामध्ये. त्यामुळे मला स्वतःला हा सिलेबस अतिशय आवडतो, शिकवायलाही आवडतो. आणि मी म्हटलं तसं की बोर्डात सुदैवानं खूप चांगली लोक फिजिक्सचा सिलेबस ठरवणारी गेली अनेक वर्ष आहेत.
आणि त्यांना सुदैवानं चांगली ऑथॉरिटी पण असावी, त्यामुळे त्यांनी चांगला सिलेबस डिझाईन केला आहे आणि तो आपल्याला उपलब्ध करून दिला. त्यामुळे अतिशय सुंदर सिलेबस आहे. हा सिलेबस शिकण्यासाठी 2 गोष्टींची आवश्यकता आहे. एक तर फिजिक्स, सगळेजण असं म्हणतात की अवघड आहे, खरंच अवघड आहे. फिजिक्स शिकण्यासाठी स्वतःचं डोकं असायलाच पाहिजे, पर्यायच नाही त्याला. मग तुम्ही म्हणता की अहो आता आम्ही नाही घेऊन आलो जन्माला येताना डोकं, आता आम्ही काय करायचं? तर मगाशी सरांनी उल्लेख केला तसं मी पहिल्यांदा सर्व पालकांना अशी विनंती करेन की त्यांनी मी जी आत्ता पुस्तकं सांगतोय ती कृपया लिहून घ्यावीत आणि आपल्या मुलांकडनं वाचवून घ्यावीत शब्दशः, की नाही हे वाचच, हे वाचल्याशिवाय मी तुला पुढचं काही अमुक करणार नाही किंवा तमुक करणार नाही. पहिलं पुस्तक आहे आम्ही शास्त्रज्ञ कसे झालो नावाचं पुस्तक आहे. गंधर्ववेद पब्लिकेशनचं पुस्तक आहे. आपल्या युनिव्हर्सिटीचे हेड ऑफ द डिपार्टमेंट जे फिजिक्सचे होते डॉक्टर पंडित विद्यासागर त्यांनी भाषांतरित केलेलं आहे. 92 शास्त्रज्ञांनी आम्ही स्वतः शास्त्रज्ञ कसे झालो हे स्वतः लेख लिहून त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. 13-14 नोबेल लॉरेट्स आहेत त्याच्यामध्ये. हे पुस्तक वाचण्यासारखं आहे अतिशय. यातल्या एव्हरी ऑल्टरनेट सायंटिस्ट हॅज रिटन एक गोष्ट सगळ्यांनी कॉमन लिहिलेली आहे, ती म्हणजे तुम्हाला जर शास्त्रज्ञ व्हायचं असेल तर तुमच्याकडे अल्बर्ट आइन्स्टाईन इतकी किंवा रिचर्ड फाइनमन इतकी बुद्धिमत्ता तरी पाहिजे, नाही तर कष्ट घेण्याची तयारी. मी दुसरा मार्ग निवडला, म्हणजे कुठला? कष्टाचा. हे प्रत्येकाने लिहिलेलं आहे. आता आपल्यापैकी कुणीही आइन्स्टाईन किंवा रिचर्ड फाइनमन इतके बुद्धिमान नाही हे तर नक्की आहे, नाहीतर आपण त्यांच्या जागी गेलो असतो ना, आपलंही नाव त्यांच्या ओळीने घेतलं असतं लोकांनी. याचा अर्थ आपल्याकडे एकच मार्ग शिल्लक आहे, तो म्हणजे कष्टांचा. त्यामुळे फिजिक्सला एक तर डोकं तरी पाहिजे, नाही तर कष्ट घेण्याची तयारी पाहिजे. त्यामुळे कष्ट घेण्याची तयारीसाठी हे पुस्तक वाचा आणि पालकांनी जरूर हे पुस्तक वाचलं पाहिजे अशासाठी की प्रत्येक अल्टरनेट सायंटिस्टने असं लिहिलेलं आहे की लहानपणी माझ्या आईवडिलांनी मला भाषेची गोडी लावली ज्याचा मला पुढे फार उपयोग झाला. आजकाल ना माझ्याकडे जे पालक येतात ना काउन्सिलिंगला, त्यातल्या पालकांपैकी विशेषतः आया अगदी कौतुकाने सांगतात, नाही हो आमच्या मुलाला ना भाषेची अजिबात आवड नाही. कौतुक नाही आहे हे, आवड नाही आहे काय? आवड लावा मग. भाषा हे ज्ञान मिळवण्याचं माध्यम आहे. भाषाच येत नसली तर काय ज्ञान मिळवणार? तो कशातनं मिळवणार? अंतर्ज्ञानाने मिळवणार? वाचूनच मिळवणार ना. भाषा तर कळली पाहिजे. मगाशी सरांनी सांगितलं तसं मला इतका त्रास होतो ना फिजिक्स शिकवताना 12वीला, मुलांना इंग्लिशच अर्थ कळत नाही. वाक्य वाचतात आणि म्हणतात सर आम्हाला काय विचारलं कळलंच नाही, कारण इंग्लिश वीक आहे. मागच्या वर्षी यू वोंट बिलीव्ह मला असं सांगावं लागलं होतं शेवटी की वाक्यामध्ये जर 2 नाउन्स असतील तर पुढच्या वाक्यातलं पहिलं प्रोनाऊन जे असतं ते आधीच्या वाक्यातल्या शेवटच्या नाउनसाठी असतं. हे डोक्यावरूनच गेलं बरं का लोकांच्या. मग मला सांगावं लागलं की हे बघा वाक्य असं आहे, अ बॉय हॅज अ पेन, इट इज रेड. म्हणजे कोण रेड? बॉय रेड का पेन रेड? मग मुलं म्हणले हा पेन रेड. हा मग पेन हा शब्द काय आलाय? शेवटी आलाय, म्हणून इट जे आहे ते याच्यासाठी आहे. तर इतकापर्यंत भाषेची अवस्था वाईट झालेली आहे मुलांची, त्यांना एकही भाषा धड येत नाही. तर ह्या सायंटिस्टनी लिहिलेलं आहे की माझ्या आईवडिलांनी मला भाषेची गोडी लावली ज्याचा मला पुढे उपयोग झाला. पालकांनी आपल्या मुलांना जरूर भाषेची गोडी लावा. चांगली चांगली पुस्तकं वाचून घ्या, त्यांची भाषा कशी समृद्ध होईल ते पहा, त्याचा त्यांना अभ्यासात उपयोग होणार आहे. त्यामुळे हे पुस्तक जरूर वाचा. मग मी आत्ता म्हटलं तसं की ठीक आहे, एखाद्याने ठरवलं की माझ्याकडे फिजिक्सची बुद्धिमत्ता नाही, मी अभ्यास करणार फिजिक्सचा खूप, त्यासाठी गोडी लागणं आवश्यक आहे. आणि गोडी लागण्यासाठी मी 4 पुस्तकं सजेस्ट करणार आहे तुम्हाला. त्यातलं पहिलं पुस्तक आहे अज्ञाताचे विज्ञान. डॉक्टर सुरेशचंद्र नाडकर्णींचं पुस्तक आहे. अतिशय अप्रतिम पुस्तक आहे. डॉक्टर नाडकर्णी हे आपल्या युनिव्हर्सिटीमध्येच बायोलॉजी डिपार्टमेंट म्हणजे झुलॉजी डिपार्टमेंटला रीडर होते. PhD आहेत. कुणी बुवा बापू महाराज नाहीत. तरीसुद्धा ज्यांना आपण आत्तापर्यंत अंधश्रद्धा म्हणत होतो त्याच्या मागचं विज्ञान त्यांनी त्या पुस्तकामध्ये विथ रेफरन्स सांगितलेलं आहे. फार सुंदर पुस्तक आहे. म्हणजे बाहेर म्हणजे परीक्षेला जाताना मोठ्या माणसांना वाकून का नमस्कार करायचा, त्याच्या मागचं शास्त्र सुद्धा त्यांनी छान दिलेलं आहे आणि त्याचे रेफरन्सेस दिलेले आहेत. त्याच्यावरती कुठले कुठले एक्सपेरिमेंट झालेत ते दिलेलं आहे. मला सर्वात त्यातला आवडता चॅप्टर आहे भूत. भूत असं नावाचं चॅप्टर आहे त्याच्यावरती. भूत ही कल्पना काय आहे आणि त्याचं शास्त्रीय स्पष्टीकरण काय, सगळ्यांना इंटरेस्ट असतो भूत या कल्पनेमध्ये, बरोबर ना. आणि भूताचं एक वैशिष्ट्य असं आहे की भूत कुणीही प्रत्यक्ष पाहिलेलं नसतं, पण प्रत्येकाच्या ओळखीच्या माणसांनी पाहिलेलं असतं. आत्ता जर मी इथे विचारलं तुमच्यापैकी कुणी भूत पाहिलं, एक नाही, पण प्रत्येकाच्या कुणीतरी काकांनी, मावशींनी, आत्याच्या शेजारी राहणाऱ्यांनी वगैरे भूत पाहिलेलं असतं. हे भूताचं वैशिष्ट्य आहे की ते थेट कोणाला दिसत नाही, पण प्रत्येकाच्या ओळखीच्याला मात्र ते दिसलेलं असतं. काय आहे ही भूत नावाची कल्पना, काय आहे, तर ते शास्त्रीय स्पष्टीकरण आहे. जरूर ते पुस्तक वाचा. पुस्तक क्रमांक 2 स्वयंपाकघरातील विज्ञान नावाचं डॉक्टर वर्षा जोशींचं पुस्तक आहे. अप्रतिम पुस्तक आहे. डॉक्टर वर्षा जोशी फिजिक्सच्या डॉक्टरेट आहेत बरं का. म्हणजे मला ते वाचल्यानंतर एकदम बरं वाटलं की चला माझ्याच फील्डमधल्या माणसांनी स्वयंपाकघरातील विज्ञान, की अगदी फोडणी, इडलीचं पीठ आंबवणे इथपासून ती पुरी का फुगते,
आणि मग पोळी एखाद्या ठिकाणी कच्ची राहिली तर ती दाबून का आपल्याला ती भाजावीच लागते. खूप छान आहे आणि सगळ्यांनी वाचा, म्हणजे पालकांनी सुद्धा वाचा बरं का, म्हणजे त्यांचे पदार्थ चांगले होतील ते पुस्तक वाचल्यानंतर, कारण त्यांचा शास्त्रीय दृष्टिकोन त्याच्या मागचा कळेल आणि मग तुम्हाला कळायला लागेल की आपल्या सुद्धा इथल्या अनेक रूढी परंपरा प्रथांमागे किती विज्ञान होतं ते. त्यामुळे ते स्वयंपाकघरातील विज्ञान. आणि आणखीन ही लेखकांची पुस्तकं आहेत. आणखीन 2 पुस्तकं मी सजेस्ट करीन. एक म्हणजे हाऊ द थिंग्स वर्क नावाचं एक सिरीज आहे, हाऊ द थिंग्स वर्क. ही 3 पुस्तकांची सिरीज आहे, अपवळणच्या दुकानात मिळते. आणि टेल मी व्हाय नावाची 7 पुस्तकांची सिरीज आहे. ही 4 पुस्तकं जर मुलांकडनं वाचून घेतलीत तर मुलांना फिजिक्सविषयी आवड निर्माण होईल, गोडी निर्माण होईल. त्यांना उत्सुकता वाटायला लागेल की अरे हे कसं वर्क होतं, मला समजलं पाहिजे. हेलिकॉप्टरचं प्रिन्सिपल आणि विमानाचं प्रिन्सिपल यांच्यामध्ये काही फरक आहे का, मला समजलं पाहिजे. तर ही पुस्तकं 4 जर वाचून घेतलीत आपण आपल्या पाल्याकडून तर फार बरं होईल. आता सिलेबससाठी काय रिक्वायरमेंट्स आहेत तर ॲक्युरेट डेफिनेशन्स फिजिक्स येण्यासाठी अत्यंत चांगल्या येणं आवश्यक आहे. म्हणजे 65% काम फिजिक्सचं हे डेफिनेशन्सवरती होत असतं. आणि फिजिक्सचा कुठलाही माणूस जर तुम्ही पाहिला मुरलेला तर तो चांगल्या डेफिनेशन्स करतो. म्हणजे तुम्ही त्याला अगदी सुख म्हणजे काय असं विचारलं ना तरी त्याच्याकडे डेफिनेशन्स त्याची तयार असेल. आणि फॉर्च्युनेटली सुखाची डेफिनेशन आपल्या वेदांतामध्ये सगळ्याच्या डेफिनेशन्स आहेत. सुखाची डेफिनेशन सुद्धा कणाद ऋषींची बरं का, जे आद्य फिजिसिस्ट मानले जातात, ज्यांनी ॲटॉमिक थिअरी दिली. त्यामुळे अनुकूल वेदनम सुखम, प्रतिकूल वेदनम दुःखम अशी सुखाची डेफिनेशन आहे आपल्याकडे. आणि कणाद हे सुद्धा फिजिसिस्ट होते, हे ऐकून मला बरं वाटलं की फिजिसिस्ट माणूस हा चांगल्या डेफिनेशन्स करतो. डेफिनेशन्स पक्क्या पाहिजेत. म्हणजे मी गमतीनं माझ्या विद्यार्थ्यांना, म्हणजे विशेषतः विद्यार्थिनींना असं सांगतो की फिजिक्सच्या माणसाच्या प्रेमात पडू नका. कारण तुम्ही प्रेमात पडाल आणि लाडे लाडे त्याला सांगायला जाल की माझं की नाही तुझ्यावर की नाही खूप खूप की नाही प्रेम आहे, आणि तो म्हणेल की आधी प्रेम म्हणजे काय ते डिफाईन कर, तुमचा प्रेमज्वर उतरेल. इतकं डेफिनेशन्सला फिजिक्समध्ये महत्त्व आहे. तुम्हाला चुकीच्या डेफिनेशन शिकवल्यात का आत्तापर्यंत तर नाही, अतिशय सोप्या शिकवल्यात पण बरोबर 100% बरोबर नाही आहेत. उदाहरण देतो मी तुम्हाला. छान तुमच्या 8वीच्या पुस्तकात डेफिनेशन आहे. एक हाताचं चित्र काढलं आहे, त्याच्यावर एक बॉडी ठेवलेली आहे, 100 ग्रॅम असं लिहिलं आहे, खाली एक बाण केला आहे आणि 1 न्यूटनची छान डेफिनेशन आहे की 1 न्यूटन फोर्स इज द फोर्स ॲक्टिंग ऑन अ बॉडी ऑफ मास 100 ग्रॅम. छान डेफिनेशन आहे पण ॲक्युरेट नाही आहे. ॲक्युरेटली मोजलं तर ते 0.98 न्यूटनच येतं, 1 न्यूटन नाही आहेत. मग आता तुम्हाला काय शिकायचे, आता तुम्हाला डेफिनेशन शिकायचे 1 न्यूटन फोर्स इज दॅट फोर्स विच प्रोड्युसेस अन ॲक्सलरेशन ऑफ 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर इन अ बॉडी ऑफ मास 1 kg. असे शिकायचे आता. त्यामुळे डेफिनेशन्स पक्क्या पाहिजेत. लॉज अँड पॉस्ट्युलेट्स इन द करेक्ट वर्डिंग किंवा ओरिजिनल वर्डिंग. न्यूटनचा लॉ म्हणजे न्यूटनच्याच शब्दात लिहिला पाहिजे. हां, म्हणजे मी अनेकदा असं सांगतो, एखादा मुलगा न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन असं म्हणलं की तो स्वतःच्या शब्दात तो सांगतो. मी त्याला आडनाव विचारतो, तुझं आडनाव काय खरे? अरे मग हा खरे न्यूटन्स लॉ नाही आहे, म्हणजे तुमच्या दोघांचा मिळून लॉ नाही आहे, न्यूटनचा आहे. मग त्याच्याच शब्दात सांगितलं पाहिजे. मग भले न्यूटनचं व्याकरण चुकलं असलं तरी चालेल पण ते त्याच्याच शब्दात सांगितलं पाहिजे. तो त्याचा लॉ आहे, आपल्याला बदलण्याचा अधिकार नाही. कन्सेप्च्युअल क्लॅरिटी ऑफ फिजिकल टर्म्स लाईक मास, वेट, फोर्स, वर्क एटसेट्रा. कन्सेप्च्युअल क्लॅरिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. फिजिक्समध्ये त्याच्याशिवाय तुम्हाला पुढेच जाता येत नाही. तुम्हाला जर मास ही कन्सेप्ट कळलीच नसेल तर इज निगेटिव्ह मास पॉसिबल या प्रश्नाचं उत्तरच तुम्हाला देता येणार नाही. तुम्हाला मास म्हणजे काय ते कळलंच पाहिजे. म्हणजे तुम्हाला इज निगेटिव्ह वेट पॉसिबल, तर तुम्हाला वेट कळलंच पाहिजे, बरोबर कळलंच पाहिजे. आणि त्यामुळे या कन्सेप्च्युअल क्लॅरिटी ही असलीच पाहिजे. आणि त्यामुळे अनेकदा असं होतं की टीचर म्हणून माझ्याकडनं काही लोकांच्या अपेक्षा असतात, तर ही गॅरंटी मी देतो सगळ्यांना की कन्सेप्च्युअल क्लॅरिटी इज माय गॅरंटी. पुढचं सगळं विद्यार्थ्यांनी करायचं, त्याची एकही कन्सेप्ट चुकीची राहणार नाही ही गॅरंटी मी देतो तुम्हाला. कारण माझ्या स्वतःच्या कन्सेप्ट मी क्लिअर करून घेतलेल्या आहेत, त्या क्लिअर करणं गरजेचं आहे. आणि नॉलेज ऑफ युनिट सिस्टीम्स अँड देअर कन्व्हर्जन अतिशय आवश्यक आहे. मला आठवतं आहे मी इंजिनिअरिंगला असताना आम्हाला स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्स नावाचा विषय होता, सॉम. अनेकांना जे इंजिनियर माझ्या वेळचे आहेत 92च्या किंवा 95च्या आधी झालेले त्यांना माहिती आहे. सेकंड इयर फर्स्ट सेमिस्टरला आम्हाला सॉम होता. अनेकांचा सॉम राहायचा का तर युनिट्स आली नाहीत म्हणून राहिलेला आहे. मला आमच्या वेळेचं मला आठवतं आहे की बाहेर आल्यानंतर मी म्हणलो की काय सोप्पा होता ना पेपर. सगळे म्हणलं अरे सोप्पा काय अवघड होता. आणि मग लक्षात आलं की पास्कल युनिटमध्ये बरीचशी प्रॉब्लेम्स आलेले होते. 1 पास्कल इज 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर हे सुद्धा मुलांना येत नव्हतं इंजिनिअरिंगच्या. आणि म्हणून सॉम सारखा विषय राहिलेला आहे लोकांचा. आणि जेव्हा मी सांगितलं की अरे मग काय झालं 10 पास्कल म्हणजे 10 न्यूटन पर मीटर स्क्वेअर, अरे असं होय, आम्ही सोडवलंच नाही ते. मग पास्कल आम्हाला वाटलं काहीतरी वेगळं कन्व्हर्जन असेल. तर कन्व्हर्जन्स फार महत्त्वाची आहेत.
आणि जनरल यूज ऑफ लॉगॅरिथमिक टेबल्स, लॉग टेबल्स वापरता येणं अत्यंत गरजेचं आहे फिजिक्सला. परवाच आमच्या दीक्षित सरांना मुलांनी खूप त्रास दिला. अँटी लॉग ऑफ 4 असं आलं होतं वर्गामध्ये. मुलांनी लॉग टेबल उघडलं म्हणले सर 4चा अँटी लॉगच नाही दिलेला लॉग टेबलमध्ये, सगळे पॉईंटचेच दिलेत म्हणले, 4चा दिलाच नाही. तर 4चा अँटी लॉग म्हणजे 4.0000चा अँटी लॉग, 0.0000चा अँटी लॉग 1. मग 4चा अँटी लॉग ऑब्व्हियसली त्याच्या पुढे तुम्ही 4 शून्य देणं एक्सपेक्टेड आहे, म्हणजे त्याचा अँटीलॉग बघायला जायचंच नाहीये. खरं म्हणजे 1 लिहायचा, त्याच्या पुढे 4 शून्य लिहायची, झाला तो नंबर, तो अँटीलॉग आहे त्याचा. पण हे लॉज माहीतच नसतात. आणि जनरल मॅथमॅटिकल ॲबिलिटी, मगाशी सरांनी जे सांगितलं ते मी अक्षरशः एक्झॅजरेट करून सांगणार आहे की लॉज ऑफ इंडायसेस आणि बायनॉमियल एक्सपान्शन हे 11वीच्या मुलांना चांगलं फिजिक्स यावं असं वाटत असेल ना तर हातावर गोंदवून घ्या चक्क. हे असे वाचता आले पाहिजेत, इतके पाठ पाहिजेत मला ते, की लॉज ऑफ इंडायसेस प्रचंड महत्त्वाचे आहेत. 10⁻²⁻², सरळ मुलं 10⁻+4 सांगतात. आणि का? अहो निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर सुद्धा पॉझिटिव्ह असतो सर, असं मलाच सांगतात. आणि 2 × 10⁻² हा निगेटिव्ह नंबर आहे म्हणून सांगतात. का? मायनस दिसतंय ना म्हणले तिथे, तिथे इंडायसेसमध्ये मायनस दिसतंय म्हणून सांगतात मायनस आहे. तर हे अतिशय सिरियस आहे की लॉज ऑफ इंडायसेस मला पाठ पाहिजेत सगळ्यांचे, त्याच्याशिवाय मला फिजिक्स शिकवता येणार नाही असं मी अगदी सुरुवातीला सांगतो. आणि बायनॉमियल एक्सपान्शन, a+b⁻n फॉर्म्युला सगळ्यांच्या पाठ पाहिजे. आम्हाला फिजिक्समध्ये अनेकदा 1+αt⁻⁻1 1−αt⁻2 वगैरे असे एक्सपान्शन्स खूप करावे लागतात. आणि त्यामुळे हे दोन, तर मी म्हटलं तसं की लॉज ऑफ इंडायसेस या हातावरती आणि बायनॉमियल थिअरम या हातावरती गोंदवून घेतलं इतके पाठ पाहिजेत. जनरल मॅथमॅटिकल ॲबिलिटी म्हणजे मला काय एक्सपेक्टेड आहे, मल्टिप्लाइड बाय 0.5 इज डिवायडेड बाय 2 हे आलंच पाहिजे. 20 मल्टिप्लाइड बाय 0.5 आमची 12वीची मुलं करतात. 20 खाली 0.5, मग 5 0 0, 5 दुने 10, डेसिमल पॉईंट सरकवला 10 असं उत्तर काढतात. मग मी त्यांना सांगतो की अरे मल्टिप्लाइड बाय 0.5 इज डिवायडेड बाय 2, 20 मल्टिप्लाइड बाय 0.5 म्हणजे 20 डिवायडेड बाय 2 10 आलं आन्सर. डिवायडेड बाय 0.2 इज मल्टिप्लाइंग बाय 5. इतकी सोपी मॅथमॅटिक्स हे आलंच पाहिजे विद्यार्थ्यांना. मल्टिप्लाइड बाय 1.33 असेल तर 4/3 ने मल्टिप्लाय करा, 3 ने कदाचित भाग जाईल आणि सोपं जाईल ते. मल्टिप्लाइड बाय 1.66 असेल तर 5/3 करा, म्हणजे 3 ने भाग जाईल, 5 ने मल्टिप्लाय करता येईल. अशी जी ॲबिलिटी आहे ही फिजिक्समध्ये अतिशय लागते, ही वाढवण्याचा प्रयत्न करा. त्या दृष्टीने कदाचित रिपिटिशन होईल, मी दीक्षित सरांचं भाषण चालू होतं तेव्हा नव्हतो, कदाचित रिपिटिशन होईल. 1 ते 30 पाढे पाठ करा, पर्यायच नाही बरं का, त्याला पर्यायच नाही. 33 करायला जर तुम्हाला 8 आणि 10 सेकंद लागायला लागली, CETला 54 सेकंद वेळ असतो फिजिक्सचा पेपर सोडवायला. त्याच्यात ते न्यूमरिकल वाचायचं असतं, फॉर्म्युला आठवायचा असतो, सबस्टिट्यूशन आठवायची असती, कॅल्क्युलेशन करायचं असतं आणि गोळा रंगवायचा असतो 54 सेकंदात. त्यात जर तुम्ही 33 इतकं पटकन तुम्हाला आलं नाही, 13 × 3 3 3 जा 9, 3 1 जा 3 39 असे 7-8 सेकंद जर तुम्ही घालवणार असाल तर तुमचा पेपरच पुरा होणार नाही. 1 ते 30 पाढे पाठ करा, पर्याय नाही आहे त्याला काही. 1 ते 30 नंबरचे स्क्वेअर्स पाठ करा. परवाच 12वीच्या लेक्चरला 240चा स्क्वेअर असं आलं, मुलं करत होती. 240 × 240 10 मिनिटं लावली करायला. मी म्हटलं अरे 24चा स्क्वेअर पाठ असता तर किती सोपं झालं असतं. 24चा स्क्वेअर लिहायचं आणि त्याच्या पुढे 2 शून्य द्यायची की काम झालं. त्यामुळे 1 ते 30 पाढे पाठ करा, 1 ते 30 हे नंबरचे स्क्वेअर्स पाठ करा आणि 1 ते 10 नंबरचे क्यूब्स पाठ करा. एवढं आपल्याला मॅथमॅटिक्समध्ये लागणार आहे. आणि आता स्टेप्स टू मास्टर द सिलेबस. रीड द टेक्स्टबुक लाईन बाय लाईन, वर्ड बाय वर्ड, शब्द वाक्य टेक्स्टबुकचा वाचलाच पाहिजे. कुठल्या खबदाडातल्या लाईनवरती MCQ येईल सांगता येत नाही आणि त्यामुळे वाक्य शब्द वाचलाच पाहिजे. रीड द रेफरन्स बुक्स अँड ड्रॉ युअर ओन नोट्स. हे होत नाहीये आणि विशेषतः ह्या एरियात मला फार प्रॉब्लेम येतो हा, की मुलं टेक्स्टबुक्स खेरीज काही वाचत नाही आहेत. कारण का, तर या परिसरातल्या 10वीचे जे क्लासेस आहेत ना त्यांना मी दोष देईन. असे काही क्लासेस आहेत या परिसरामध्ये की मी सांगतो ते उत्तर पाठ कर, परीक्षेत लिहिल, तुला चांगले मार्क मिळतील. मग तो त्या उत्तराच्या बाहेरचा मुलगा काय वाचतच नाही. आणि त्यामुळे माझ्याकडे काउन्सिलिंगला आलेल्या मुलाचं नॉलेज ओरिएंटेशन कमी दिसलं की मी विचारतो तू अमक्या क्लासला जातो का. हा, तुम्ही कसं ओळखलं. त्याला असं वाटतं इथं काहीतरी लिहिलेलं आहे की काय. ते दिसतंच आहे, तुला बाकी काहीच येत नाही अभ्यासाशिवाय, कारण तू ते नुसतं पाठ करून पास झालेला. मार्क चांगले मिळतात ना, नो डाऊट, पण मुलांना बाकी काही येत नाही. रेफरन्स बुक्स वाचली पाहिजेत. सॉल्व न्यूमरिकल्स ऑन युअर ओन. स्वतः न्यूमरिकल सॉल्व केली पाहिजेत. वर्गात किती टीचर न्यूमरिकल्स घेणार याला लिमिटेशन आहे. आणि टीचरचं न्यूमरिकल सॉल्व करणं फळ्यावर आणि आपण ते लिहून घेणं याच्यामध्ये आपल्या चुका दुरुस्त होत नाहीत.
मुलगा जेव्हा स्वतः न्यूमरिकल सॉल्व्ह करतो त्यावेळेला त्याला स्वतःच्या चुका कळतात की अरे मी युनिट्स घ्यायला विसरतोय किंवा युनिटचं कन्व्हर्जन विसरतोय, हे त्याला कळतं. माझी एक जुनी स्टुडंट होती की 45/9 असं जर उत्तर आलं तर ती उत्तर 9 लिहायची. का बरं असं होतं, तर 5 9 45 असं म्हणायची ती, 9 5 45 म्हणायच्या ऐवजी. आणि ती मग आम्ही तिला सांगितलं की ज्या नंबरनी डिवाइड करायचं ना त्या नंबरचा पाढा म्हणायचा मनात. म्हणजे 45/9 आहे ना, मग 9चा पाढा म्हणायचा. 5 9 45 म्हणायचं नाही, 9 5 45 म्हणायचं, म्हणजे मग 5 आन्सर येईल. आता हे तिने खूप न्यूमरिकल सॉल्व्ह केल्यानंतर तिच्या लक्षात आलं होतं, आमच्याही लक्षात आलं होतं की ती चुकते कशामध्ये. ते प्रत्येकाचा एक सेट ऑफ मिस्टेक्स असतो, तीच मिस्टेक माणूस परत परत करतो आणि मग ती आपल्याला दुरुस्त करता येते जर माहीत झाली तर. आणि त्यामुळे न्यूमरिकल स्वतःची स्वतः सॉल्व्ह केली पाहिजेत. MCQ स्वतःचे स्वतः सॉल्व्ह केले पाहिजेत प्रत्येक चॅप्टरवरचे, कारण ते सुद्धा सोडवता आले पाहिजेत. त्याच्याकरता काही स्टँडर्ड पुस्तकं तुम्हाला सांगितली जातील किंवा एडनेक्साचा त्या बाबतीत तुम्हाला सर्वात चांगला उपयोग होईल. एक तर नंबर ऑफ MCQ खूप आहेत आणि आस्क क्वायरी सारखी हे आहे, सोय आहे की तुम्हाला नाही समजलं सोल्युशन तर तुम्ही पुन्हा पुन्हा विचारू शकता. मला विचारलेली आहेत विद्यार्थ्यांनी. CET जवळ आल्यानंतर मी रात्री रोज 10 वाजता माझ्या घरी ऑनलाईन यायचो आणि सगळ्या विद्यार्थ्यांच्या डिफिकल्टी सॉल्व्ह करून द्यायचो. आणि अगदी शेवटच्या क्षणी सुद्धा विद्यार्थ्यांना बेसिक डिफिकल्टी आलेल्या मी पाहिलेल्या आहेत. त्यामुळे MCQसाठी तुम्हाला एडनेक्साचा नक्की चांगला उपयोग होईल. आणि टेस्ट युअर सेल्फ रेग्युलरली, रेग्युलर टेस्ट देणं आवश्यक आहे. अनेक विद्यार्थी कॉलेजमधली ट्युटोरियल्स, कॉलेजच्या टेस्ट किंवा क्लासमधल्या टेस्ट हे बुडवतात, देतच नाहीत. का? माझी तयारी नव्हती झाली. अरे तुझी तयारी झाली का बघायला तर आम्ही टेस्ट घेतली आणि तू बुडवली होय ती. मग तुझी तयारी झाली आहे हे तुलाच जर माहिती आहे तर मग बोर्डाला पण कळवून टाकणं तसं की माझी 60% तयारी झालेली आहे, मला एक 60% मार्कलिस्ट पाठवून द्या म्हणून. बोर्डाला परीक्षा कशाला घ्यायला लावतो? तुझी तयारी किती झाली हे बघायला तर परीक्षा घेतली जाते. आणि परीक्षा जर तुम्ही रेग्युलरली दिली नाहीत ना मुलांना, तर तुमची टेस्टच होणार नाही कधी आणि तुम्ही खरोखरच सक्सीड झालेला आहात की नाही हे तुम्हाला कळणारच नाही कधी. एक प्रसंग असा सांगतात की एका माणसाला क्रोधावर विजय मिळवायचा असतो. क्रोधावर रागीट असतो भयंकर. मग तो ठरवतो की आपण क्रोधावर विजय मिळवू. मग काय, हिमालयात जाऊन तपश्चर्या करू. आपल्या भारताला ती एक फार चांगली सोय आहे हिमालय ही, की काही झालं की आपलं हिमालयात जायचं. तर तो हिमालयात जातो आणि 10-15 वर्ष तपश्चर्या करतो. 15 वर्षानंतर तो असं जरा फीडबॅक घेतो की काय झालं बुवा. तो म्हणतो नाही, 15 वर्षात मी अजिबात कोणावरही रागवलेलो नाही, चिडलेलो नाही. हा म्हणतो सक्सेसफुल, क्रोधावर विजय मिळाला. येतो खाली येतो तर एक देऊळ लागतं वाटेत. हा देवळात शिरतो. म्हणतो काय शुभशकून झाला, आल्या देऊळ दिसलं. तर देवळामध्ये आता हा बाहेरनं उन्हातनं आलेला असतो, देऊळ अंधारं असतं एकदम, आत आल्यानंतर त्याला काही दिसत नाही. एक भाविक पाय पसरून बसलेला असतो दारातच. हा त्याच्या पायाला अडखळून पडतो, उठतो आणि त्याला शिव्या द्यायला सुरुवात करतो. आणि तो ज्याच्या पायामुळे पडलेला असतो तो घाबरतो. याची 15 वर्षाची ती सगळी दाढी बिडी जटाबिटा वाढलेल्या असतात. तो नमस्कार करून देवा माझं चुकलं वगैरे म्हणायला लागतो. याला आणखीन जोर येतो. हा आणखीन त्याला शिव्या द्यायला लागतो आणि 5 मिनिटांनी एकदम थांबतो. म्हणतो अरे मी तर क्रोधावर विजय मिळवायला गेलो होतो आणि हे काय झालं, चिडलो की मी. तर बाबा महाराज सातारकर त्यांच्या कीर्तनामध्ये हा किस्सा सांगतात. आणि मग बाबा महाराज म्हणतात की अहो 15 वर्षात मी रागावर विजय मिळवला की नाही याचं टेस्टिंगच झालं नाही ना